अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। धानोरा केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उंदरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न। पंचायत समिती राळेगाव अंतर्गत धानोरा केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद अत्यंत उत्साहात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंदरी येथे पार पडली। या शिक्षण परिषदेला उद्घाटक म्हणून मधुमती सांगळे मॅडम, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ यांची उपस्थिती होती। त्या शिक्षण परिषदेमध्ये धानोरा केंद्रातील NMS परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थिनींचे सन्मान चिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले। शिक्षण परिषदेची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व शाळेमध्ये असलेल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्याचे व छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून शिक्षण परिषदेला सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या स्वागतानंतर सुरुवात झाली। शिक्षण परिषदेचे रितसर उद्घाटन मधुमती सांगळे मॅडम, जिल्हा नोडल अधिकारी मूल्यवर्धन प्रशिक्षण यांच्या हस्ते झाले। त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बालाजी मुद्दमवार यांनी QR कोड संबंधित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे गोपाल पांडे यांनी मूल्यवर्धन तसेच इतर विषयांवर विवेचन केले। शिक्षण परिषदेमध्ये जया वाघमारे मॅडम यांनी NMS परीक्षा, नीलिमा पाटील यांनी मराठी भाषेतील काही निवडक माहिती, अध्ययन, अध्यापन, बहुवर्ग पद्धती याबद्दल माहिती सांगितली। रत्नला धुर्वे यांनी आपल्या तासिकामध्ये निपुण महाराष्ट्र अंतर्गत तासिका सादर केली। उद्घाटक सन्माननीय मधुमती सांगळे मॅडम यांनी RTE बद्दल व इतर अनेक प्रकारच्या अध्यापन व्यतिरिक्त शालेय बाबी आणि अध्ययन अध्यापन या विषयावर मार्गदर्शन केले। प्रमुख पाहुणे नवनाथ लहाने, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती राळेगाव यांनी शिक्षण परिषदेचे महत्त्व पटवून दिले। शिक्षण परिषदेचे मार्गदर्शक निलेश दाभाडे, विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती राळेगाव यांनी प्रशासकीय बाबी बद्दल चर्चा व मार्गदर्शन केले। दीपेश शेळवी, केंद्रप्रमुख धानोरा यांनी प्रशासकीय विषय व सविस्तर विचार मांडले। शिक्षण परिषदेमध्ये आपल्या केंद्राची माहिती आणि सर्वांग चर्चा प्रास्ताविक स्वरूपात वसुंधरा माकोडे यांनी कथन केली। अगदी 5:30 पर्यंत शिक्षण परिषद चालली आणि वंदेमातरम गीताने शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली। उपसंपादक रवींद्र राऊतसर सह खुशाल वानखडे। ही शाळा एक महिना एकेका शाळेला म्हणजे शून्य शिक्षकाची शाळा होती आणि एक महिना या शाळेला एक शिक्षक शिकवण्याला यायचे आणि एक प्रकारे या शाळेची आपण म्हणू की आपल्याच प्रशासनाने म्हणा किंवा आपल्याच यांनी या शाळेला एक थोडं औदासीन्यपूर्ण असं वातावरण आलं। परंतु जसं एक परिस्पर्श नावाची संज्ञा आपल्या सगळ्यांना माहीत असेल की एक असा दगड असतो की जो माहीत नाही, आपल्याला कल्पित आहे, पण त्या दगडाला जेव्हा स्पर्श होतो सोन्याचा तेव्हा त्याचं सोनं होतं। असंच काहीतरी या शाळेच्या बाबतीमध्ये झालं की हे दोन शिक्षक ज्यावेळी या ठिकाणी आले आणि केवळ शिक्षक नाही तर शाळा ही गावाची संस्था आहे आणि जेव्हा गाव तिला डोक्यावर घेतं तेव्हा शिक्षकांनी गावाच्या एका सुंदर अशा सहयोगातून शाळेचं हे जे बदललेलं स्वरूप आपल्या सगळ्यांना दिसतं आहे ते आपल्या समोर आहे। आणि मला या ठिकाणी सांगण्याचा अत्यंत आनंद होईल की यावर्षी माझी शाळा मुख्यमंत्री शाळा हे शाळेचं जे म्हणजे या शाळेमध्ये ही जी शाळा आहे ही स्पर्धेत अगदी अग्रगण्य अशा स्थानी आहे। आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मला सांगायला आवडेल की या शाळेला या स्पर्धेमध्ये तालुका स्तरावर 2य क्रमांक प्राप्त झालेला आहे। एक या शाळेचं स्वरूप आपल्या सगळ्यांना माहिती पडलं आणि आम्ही या ठिकाणी आलो आणि खरोखर 2 शिक्षकांचे 4 हात किती सुंदरतेने शाळा सुंदरपैकी केवळ बाह्य वातावरण नाही तर नेहमी या शाळेचे व्हिडिओ आम्ही आमच्या केंद्राच्या याच्यावर जेव्हा पाहतो तेव्हा अत्यंत सुंदर अशी गुणवत्ता या शाळेची आहे की अगदी इयत्ता 1ली पासूनचे विद्यार्थी अस्खलितपणे वाचन करतात, क्रिया करतात, संख्येचं लेखन करतात आणि या सगळ्यांमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की खरोखर शाळेचं सुंदर असं रूप आहे। आणि केवळ या शाळेचं नाही तर आमचं संपूर्ण केंद्र जे आहे हे म्हणजे एक विजयी घोडदौड आहे की आताच आपण पाहिलं की आमचे 3 विद्यार्थी NMS मध्ये आले। त्याचप्रमाणे या शाळेचा विद्यार्थी हा जिल्हा स्तरावर प्रथम आला। त्याचप्रमाणे मी ज्या शाळेमध्ये काम करते त्या आमच्या शाळेच्या 3 संघ आमच्या जिल्हा स्तरावर गेले, 6 शाळेचे विद्यार्थी जिल्हा स्तरावर गेले जिल्हा स्पर्धांसाठी। तर एक सुंदर अशी विक्रमी घोडदौड आमच्या